Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. या प्रश्नामध्ये लिस्ट 1 मध्ये P, Q, R आणि S असे 4 प्रश्न दिलेत आणि त्यांची उत्तरे लिस्ट 2 मध्ये आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. तर या प्रश्नांची करेक्ट उत्तरे शोधून त्याचं लिस्ट 2 मधल्या उत्तरांची मॅचिंग करायचं आहे. पहिला प्रश्न P बघूया. याच्यामध्ये fx हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन GIF दिलेलं आहे हे आणि ते क्लोज्ड इंटरवल 1,2 मध्ये कंटिन्युअस आहे. तर आपल्याला शोधायची आहे मिनिमम व्हॅल्यू ऑफ n, म्हणजे याची मिनिमम व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे की जेणेकरून हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन क्लोज्ड इंटरवल 1,2 वर कंटिन्युअस असेल. फंक्शन fx चा जो न्यूमरेटर आहे तो gx मानूया. g' होईल 30x² - 90x + 60. 30 इंटू x - 1 इंटू x - 2. वेव्ही कर्व काढूया. 1 to 2 या क्लोज्ड इंटरवल मध्ये gx हे डिक्रीजिंग आहे असं लक्षात येतं. f1 मिळेल gif g1/n इक्वल्स gif 60/n. तसेच f2 इक्वल्स gif g2/n जे होईल gif 55/n. आता fx हे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन असल्याने आणि ते क्लोज्ड इंटरवल 1,2 मध्ये जर कंटिन्युअस हवा असेल तर या n ची व्हॅल्यू अशी पाहिजे की जेणेकरून f1 आणि f2 सेम मिळतील. अन्यथा फंक्शनच्या ग्राफमध्ये ब्रेक येऊन ते डिसकंटिन्युअस होईल. अशी व्हॅल्यू आपण लिस्ट 2 मध्ये बघितली तर 5, 6, 8 आणि 9 या व्हॅल्यूज n साठी आपल्याला ट्राय करायला पाहिजेत. पण जर रफ कॅल्क्युलेशन करून बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की फक्त n इक्वल्स 9 असतानाच gif 60/9 हे 6 मिळेल. कारण 9 6 are 54 तर 6 पॉइंट समथिंग येईल आणि gif मुळे आपल्याला ते 6 घ्यावं लागेल. तसेच 55/9 असं केलं तर 6 पॉइंट समथिंग येईल. gif मुळे ते आपल्याला पुन्हा 6 घ्यावं लागेल. अशा पद्धतीनं f1 आणि f2 इक्वल आल्यामुळं n ची करेक्ट व्हॅल्यू फक्त 9च असेल. तेव्हा इथं p मॅच होईल 2 ला. ऑप्शन्समध्ये बघितलं तर p ला 2 मॅच होतानाचा ऑप्शन p आणि d मध्येच आहे. त्यामुळं ऑप्शन A आणि ऑप्शन C हे चुकीचे ऑप्शन्स असतील. आता आपण फक्त B आणि D साठी पुढे जाऊया. आता प्रश्न Q सोडवूया. फंक्शन gx दिलंय. हे इन्क्रीजिंग होण्यासाठी आपल्याला या n ची मिनिमम व्हॅल्यू शोधायची आहे. gx इन्क्रीजिंग होण्यासाठी g' नॉन निगेटिव्ह व्हायला पाहिजे फॉर ऑल x बिलॉंगिंग टू रियल. g' होईल याचे फॅक्टर्स पाडूया. 2n - 15 इंटू n + 1 आणि याचे डेरिव्हेटिव्ह 3x² + 3. आता ही क्वांटिटी कायम पॉझिटिव्हच असणार आहे कोणत्याही x रिअलसाठी. आपल्याला फक्त ही क्वांटिटी चेक करावी लागेल. 2n - 15 0 असताना n होईल 15/2 म्हणजेच 7.5 आणि n + 1 0 असताना n होईल -1. याची वेव्ही कर्व काढूया. इथं -1, इथं 7.5 प्लस मायनस प्लस. g' नॉन निगेटिव्ह होण्यासाठी या इंटरवलच्या बाहेर असायला पाहिजे कारण या इंटरवलमध्ये gx डिक्रीजिंग आहे. त्यामुळं 7.5 च्या पेक्षा मोठी मिनिमम n ची व्हॅल्यू 8 असणार आहे. कारण प्रश्नात n डिनोट्स ए नॅचरल नंबर. तेव्हा q चं मॅचिंग होईल 1, 8. p चं 2 शी मॅचिंग आपण आधीच बघितलंय. q1 साठीचा ऑप्शन फक्त d मध्ये आहे आणि p2 चा ऑप्शन p आणि d मध्ये आहे. आता प्रश्न R सोडवूया. इथं फंक्शन hx दिलंय आणि आपल्याला असा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर n शोधायचा आहे जो 5 पेक्षा मोठा असेल आणि त्याचा x = 3 हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमा असेल. hx लिहूया. n शोधायचा आहे म्हणून x² - 9 पॉवर n चे फॅक्टर्स पाडूया. x + 3 पॉवर n इंटू x - 3 पॉवर n इंटू x² + 2x + 3. x = 3 हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमा होण्यासाठी x - 3 =
0 ठेवलं तर x इक्वल्स 3 मिळेल. हा x ॲक्सिस असेल आणि हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमा असेल x इक्वल्स 3. तर आपल्याला या n ची व्हॅल्यू विचारली आहे, पण तत्पूर्वी x इक्वल्स 3 ला ही क्वांटिटी पॉझिटिव्ह असेल हे लक्षात घेऊया. त्यांनी प्रश्नात म्हटल्याप्रमाणे n ची किंमत 5 पेक्षा मोठी हवी आहे. n हा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर पण 5 पेक्षा मोठा हवा आहे. मग तो कोणता असेल? तर तो 5 पेक्षा मोठा इव्हन नॅचरल नंबर असायला हवा. तरच hx चा ग्राफ हा x इक्वल्स 3 च्या उजवीकडे आणि डावीकडे असा वर जाईल आणि म्हणूनच x इक्वल्स 3 हा पॉइंट ऑफ लोकल मिनिमा मिळेल. तर असा इव्हन नंबर 6 असेल तेव्हा r चं मॅचिंग होईल 4 बरोबर, जिथे n बरोबर 6 दिलाय. क्वेश्चन एस मध्ये फंक्शन lx दिलंय हे आणि इथं x0 च्या कुठल्या रिअल व्हॅल्यूसाठी lx हे डिफरन्शिएबल असणार नाही हे आपल्याला सांगायला सांगितलंय. फंक्शन मध्ये समेशन आहे आणि k ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 आणि 4 अशी घ्यायची आहे आणि ह्या k च्या व्हॅल्यूज आपण घातल्या तर आपल्याला मिळेल फंक्शन lx sin mod x प्लस cos mod x प्लस हाफ प्लस sin mod x minus 1 plus cos mod x minus half plus so and so forth plus sin mod x minus 4 plus cos mod x minus 7 upon 2. इथं sin हे ऑड फंक्शन आहे आणि mod x हे प्लस मायनस दोन्ही असल्यामुळं त्याचं लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह वेगळं वेगळं येईल. याचाच अर्थ sin mod x minus k फ्रॉम 0 to 4 हे डिफरन्शिएबल असणार नाही. पण या उलट cos हे इव्हन फंक्शन आहे, तसेच cos मायनस थीटा इज cos थीटा, त्यामुळं मॉडचा काहीच इफेक्ट होत नाही. याचाच अर्थ cos x मायनस k प्लस हाफ इत्यादी फॉर k इक्वल्स 0, 1, 2, 3, 4 या व्हॅल्यूसाठी डिफरन्शिएबल असणार आहे. तेव्हा x0 च्या 5 व्हॅल्यूसाठी फंक्शन lx हे नॉट डिफरन्शिएबल असेल, तेव्हा s मॅच होईल 3 ला. तेव्हा करेक्ट आन्सर ऑप्शन त्या प्रश्नाचा असेल B 2, 4, 5 and 3. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.